सर्व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्याकरता आलेलो आहोत आणि त्याच पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हरिभक्तीपरायण बाबासाहेब महाराज मतकर उत्कृष्टाच्या प्रकार कीर्तन झालेला आहे। तेव्हा सरच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर त्यांचं अकाली जाणं झालं, पण बाकीचा जर विचार केला काही गोष्टीचा शास्त्र आधारे तर मग जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली। जे बरेच वर्ष जगले असते त्या काळातले माऊलीला 16 वर्षी समाधी घ्यायची होती पण नाही घेऊन दिली। 3 भावंडाने निवृत्तीनाथा करता 2 वर्ष, स्वपन काका करता आणि मुक्ताई करता 2 वर्ष, म्हणून 22 वर्ष ते झाले। म्हणून त्या काळातले जरी जास्त दिवस जगले पण त्यांचं आज कोणी नाव घेतले। पण लवकर जाण्याने काय होतं, महाभारतामध्ये चला अभिमन्यूचं नाव चिरच काल राहिलं। अभिमन्यू लवकर गेला चक्रव्यूहामध्ये। त्यानंतर राजा दशरथातून श्रावण बाळाला बाण लागला आणि त्याचा मृत्यूचं कारण भगवंताला अवतार जो घ्यायला लावला तर श्रावण बाळाच्या आई वडिलाचा शाप। आम्ही जसा श्रावण चावण करून मरत आहोत तसा तूही राजा दशरथा तुझ्या मुलाच्या विरहाने राम राम करून तुझा अंतर्धान होईल अशा प्रकारचे। म्हणून जास्त दिवस जगण्यापेक्षा ती जीवन कसं जगले आणि नंतर काय होतं की जो वरी चळण गातो वरी म्हणती माझा, तर का लहान थोर मानिती दे सुखाच्या काजा इंद्रिय मावळली आला बागुल आला। त्याच्यानंतर जास्त दिवस जगण्याला काही अर्थ राहत नाही। विशेष दुसरं म्हणजे आपण या पुण्यस्मरणाच्या करत एक टप्पा पूर्ती करू। 12 वर्षाचे एक टप असतो आणि 12 वर्ष टपाच्या नंतर 13 वर्ष आहे, म्हणजे एक टप पूर्ण होऊन जेव्हा हे जे अर्थ घडतं तर त्याला कुठेतरी पुण्याईचा जोर आहे म्हणून हे घडतं। आणि शांती लाभाच्या विषयी बोलतो की हा जो काल आहे आजचा, आज काय 4 जानेवारी आहे आणि म्हणून 21 डिसेंबर पासून उत्तरायण अशा प्रकारचं लागलं आहे आणि आता हे उत्तरायण 21 जून पर्यंत असतं। पण महात्म्याला सुद्धा भीष्माचार्याला त्या उत्तरायणाची वाट पाहावी लागली। 6 महिने बाणाच्या बाजेवर झोपावं लागलं शय्येवर, पण तसं मात्र केव्हा की याच्यासाठी केला होता आता शेवटचा दिस गोड व्हावा म्हणून। जे पुण्य काळामध्ये जातात त्यांना आपल्यामुळे मुक्ती मिळेल। आणि महाराजांनी सांगितलं की अन्नदान, सूर्यवंशी महाराज इकडचे मादलगावकडचे वैद्यसरची पंगत असायची आणि त्यांचं रामायण असायचं, भागवत असायचं। म्हणून कुठल्या प्रकारच्या परोपकारापासून वंचित राहिले नाही आणि म्हणून योग्य असे त्यांना सद्गती ही लाभणारच आहे। आणि त्यांना असं वाटलं की नको आता, तुकोराम महाराज सुद्धा म्हणले आता दिसो नये जना ऐशे करीगा नारायण, नको आता। आणि म्हणून या न्यायाप्रमाणे सर गेले। त्यांच्या जाण्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली। एकदा जवखेडला आले आणि मतकरचाच आमचा दगडाईचा दावा होता आणि मला कुठे बी जवळजवळ थोडक्यात श्रद्धांजली स्पेशलिस्ट म्हणून अशी व्याख्या आहे माझी। तेव्हा ते बोला म्हणा आणि मी बोललो, 1-2 प्रमाण असे दिले आणि बाजूला झाल्यानंतर मला म्हणले मामा, मंगलच्या नात्याने मंगलताईच्या नात्याने ती मामाच म्हणायची आणि मामा तुम्ही फार भारी बोलता। असं जर वाटलं तुमच्या जर पेहरावकडे पाहिलं
तर असे बोलत नाही येणार दुसऱ्याला, पण तुम्ही फार मार्मिक अशा प्रकारचे बोलतायत. आणि आमचे मेवणे पांडुरंगनाथ विफडे यांचा आमचा खूप असा एक विनोद चालायचा. आम्ही दोघं जण बोलायचो आणि ते हसायचे. तेव्हा जे कौतुक केलं, जरी आता कोणी दुसरं करीत असेल तरी पण त्यांच्या इतकं ते अंतःकरणातलं कौतुक नाही. जरी एखादी बाई म्हणली, बाई तो बाळूबच चांगला आहे, पण आई इतका चांगला आहे का तिला? नाही, आईना केलेलं कौतुक ते वेगळंच असतं, है की नाही? आणि म्हणून हे जे कौतुक करायचे माझं, ते आता तेव्हापासून कौतुक करण्याला कोणी राहिलं नाही. असो, तेव्हा आज त्यांना आमच्या मतकर परिवारातर्फे आणि त्याचबरोबर आमच्या वृद्धेश्वर वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.